सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय भीम. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. तथागत सम्यक संबुद्ध धम्मनायक सम्राट अशोक, देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या संदर्भात खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी संस्था स्थापन केल्यानंतर त्या संस्थेला पुढे नेणारे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे सर्वेसर्वा आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून आज नालंदा बुद्धविहारामध्ये आकस्मिक या वंदनेचा कार्यक्रम वेळेवर घोषित केला गेला. खरं म्हणजे गेल्या वर्षभरापासून या विहारात आपण आलो होतो. काही घटना अशा घडल्या होत्या की त्याच्यामुळे रेग्युलर आपलं अमरावती संपल्यावरही आपण इथे विहारात येऊ शकलो नाही. त्यावेळेस निश्चितच ती घटना आधी स्मरणात आहे आणि कालची वंदनं, काल म्हणजे आजचीच वंदनही काट आपल्याला नियोजित होती, पण त्या ठिकाणी दुःखद घटना घडली. त्याची माहिती वेळेवर आल्यामुळे गेडाम साहेबांनी ते ताबडतोब काय करावं म्हणून ही आकस्मिकरित्या मोवाडे सरांना फोन झाला असेल, गेडाम सरांना फोन झाला असेल आणि मेश्राम साहेबांनी समोर येऊन हा वेळेवरचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महत्त्वाचे विषय आपल्यासमोर आलेले आहेत. भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम निरंतरपणे सुरू राहील. जोपर्यंत तुम्ही लोक सोबत आहात तोपर्यंत हा उपक्रम निश्चितपणे पुढे जाईल. वेळोवेळी ज्या काही समस्या आल्या त्या समस्यांना देखील आपण समोर जाण्याचा संकल्प केलेलाच आहे आणि म्हणूनच अलीकडे सर्व मी देशात नाही तर हे आंदोलन संपूर्ण जगामध्ये सुरू झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आता हे अखेरचं आंदोलन ठरावं. या आंदोलनामधून बुद्धगयेचं महाबोधी विहार मुक्त झालंच पाहिजे. ही शेवटची वेळ आहे आणि म्हणूनच कधी नव्हे असा भिक्षू संघ देखील या आंदोलनामध्ये आता उतरलेला आहे. ही या आंदोलनाची सर्वात मोठी बाब आहे. आतापर्यंत अनेक संस्था, अनेक संघटना ही मागणी करीत होते, पण आता निर्वाणीचा इशारा म्हणून भिक्षू संघ यामध्ये सहभागी झाला आहे आणि जगातले प्रमुख देश देखील या आंदोलनाची दखल घेत आहेत. तरी देखील जर भारत सरकारला शहाणपण सुचलं नाही तर निश्चितच ती दुर्दैवाची बाब ठरावी आणि असं होऊ नये म्हणून तो इशारा देण्यासाठी, बुद्धगयेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, कारण की आपल्याला माहित आहे की आपण बरेचसे लोक बुद्धगयेला या आंदोलनामध्ये जाऊ शकतो का. आता जर विचार केला तर काही लोक निघालेली आहे, काही लोक निघालेले आहेत, ज्यांना शक्य आहे ते निघतीलच. पण इथे असणाऱ्या लोकांनी देखील कर्तव्य भावनेनं आपल्याला काय करता येईल, कारण की सर्वच जण जाऊ शकत नाही आणि म्हणूनच उद्याच्या 4 तारखेला आणि 3 तारखेला इथेही भिक्षू संघानं ते आंदोलन उभं केलं. उद्याला 3 तारखेला आणि 4 तारखेला भारतीय बौद्ध महासभेनं आणि त्याच्यानंतर मला वाटतं की दररोजच कोणती ना कोणती संघटना या आंदोलनाला सपोर्ट म्हणून, पाठिंबा म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. तेव्हा आपण निश्चितपणे
आपणही या सर्व आंदोलनाची दखल घ्या आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आत्ता सह्यासाठी कागद आलेला आहे. कशासाठी आला आहे तो? निवेदनाच्या सह्या आहेत त्या. कारण की मला माहित आहे आपण सर्वांनी संकल्प केला आहे. अलीकडे झालेली भारतीय बौद्ध महासभेची सभा, पहिली सभा पदग्रहण समारंभामध्ये आपण तो संकल्प केला आहे की 4 तारखेला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कलेक्टरांच्या मार्फत बिहारच्या मुख्यमंत्र्यांना, भारत सरकारला, राष्ट्रपतींना अशा आशयाचं निवेदन आपण पाठवणार आहोत. आणि म्हणून आपली भूमिका महत्वाची आहे. 4 तारखेला इथे बसलेले सर्व लोक त्या ठिकाणी दिसतीलच, याबद्दल शंका नाही आहे. पण जे काही अडचणीमुळे आज येऊ शकले नाहीत त्यांना एकमेकांना निरोप द्या आणि त्यांना देखील या आंदोलनामध्ये सहभागी करून घ्या. ही आजची गरज आहे. कारण असं आंदोलन जे सुरू आहे देशभरात ते यापूर्वी कधीही झालं नव्हतं. शिंदे सरांनी सांगितलं आहे की भिक्षू लोकांना देखील पोलिसांनी उचलून अज्ञात ठिकाणी नेलेलं आहे. आणि म्हणून हे आंदोलन आता थांबता कामा नये. आणि सोबतच काल परवा आपली जी मीटिंग झाली त्यामध्ये इथे बसलेले काही लोक होते जे नसतील, त्यांच्या माहितीसाठी फक्त की शिबिराची पूर्ण तयारी झालेली आहे. 5 ठिकाणचे शिबिर भंडाऱ्यामध्ये आणि 3 ठिकाणचे शिबिर नांदगाव तालुक्यामध्ये, ती सर्व रूपरेषा आलेली आहे. कालच आपल्या शिबिरांना मुंबईच्या समितीने, संस्कार विभागाच्या समितीने मान्यता दिलेली आहे. केंद्रीय शिक्षिका निश्चित झालेल्या आहेत. पुढे चालायचं आहे. आणि म्हणून ते शिबिर उपासिका शिबिर नाही आहे आता. म्हणून आपली जबाबदारी आहे की त्या शिबिरामध्ये कुठे सहभागी होता येईल आपल्यालाही. आपण नेहमी म्हणतो की वर्षावासात पुढे कोण असतात? महिला वर्ग.